नमस्कार, मी सुजाता. आयपम भारी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाचणीची पेज ही रेसिपी. ही पेज तुम्ही 9 महिन्याच्या बाळापासून तो 2 ते 3 वर्षाच्या लहान मुलापर्यंत ही पेज तुम्ही देऊ शकता. ही जी नाचणीची पेजची मी रेसिपी बनवलेली आहे, ही नाचणीची पेज जी बनवलेली आहे ती कुठल्याही प्रकारचं नाचणीचं पीठ वापरून किंवा नाचणी सत्व वगैरे पडून अशी ही पेज बनवलेली नाहीये. तर नाचणीमध्ये ड्रायफ्रुट्स घालून ती रात्रभर भिजवून सकाळी मिक्सरमध्ये काढून नंतर त्याची उकड काढलेली आहे. अशा प्रकारे ही पेस्ट बनवलेली आहे. ही पेस्ट तुम्ही 9 महिन्याच्या बाळापासून तर 2 ते 3 वर्षाच्या लहान मुलापर्यंत तुम्ही देऊ शकता. 7 ते 8 महिन्याच्या बाळापासून तर 12 महिन्यापर्यंतच्या बाळाला पण तुम्ही देऊ शकता. परंतु जी मी याच्यामध्ये गूळ ऍड केलेला आहे तो गूळ स्किप करून मग तुम्ही 9 महिन्याचं बाळ असेल, 10 महिन्याचं बाळ असेल किंवा 12 महिन्याचं बाळ असेल तर त्या बाळाला देऊ शकता. कारण की 12 महिन्यापर्यंतच्या बाळाला आपल्याला गोड पदार्थ जास्त द्यायचा नसतो. बाळाच्या पदार्थामध्ये गोड हे टाकायचं नसतं, म्हणजे साखर असेल, गूळ असेल हे जास्त प्रमाणात टाकायचं नसतं. म्हणून तुम्ही 12 महिन्याचं बाळ असेल तर याच्यामध्ये जो मी गूळ टाकला आहे तो स्किप करायचा आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे. मग तुम्ही ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये बदाम टाकू शकता किंवा मग खारीक, ओली खारीक असते ती पण टाकू शकता. काळ्या कलरची ओली खारीक असते ती टाकू शकता किंवा मग अंजीर असतं ती टाकू शकता. त्यांनी थोडासा गोडवा उतरतो. ती अशा पद्धतीची पेस्ट करून तुम्ही 7 महिन्याच्या बाळापासून तर 12 महिन्यापर्यंतच्या बाळाला देऊ शकता. आणि जर बाळ जर मोठं असेल तर त्याच्यामध्ये गूळ ऍड करून त्याच्यामध्ये थोडंसं दूध ऍड करून मग ही पेस्ट तुम्ही बाळाला देऊ शकता. ही जी पेस्ट बनवली आहे ती खूप न्यूट्रिशियस अशी पेस्ट आहे. वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. म्हणजे जे नाचणी असते, नाचणी ही लहान बाळासाठी खूप उपयुक्ती असते. म्हणजे बाळाचं कॅल्शियम असेल, बाळाचं आयर्न असेल याच्यातून भरपूर प्रमाणात भेटतं. पण आपण नाचणीचं फक्त जर लहान बाळ असेल 7 ते 9 महिन्याचं बाळ असेल तर बाळाला दात नसतात, तर मग आपण एकतर नाचणीची पेज मग आपण नाचणी सत्व वगैरे देतो, विलायची सत्व वगैरे देतो. तर ते जास्त ऑप्शन नसतात आपल्याला कसं आपण बाळाला हे देऊ. जर बाळ थोडंसं मोठं झालं म्हणजे 10-12 महिन्याचं बाळ झालं तर आपण नाचणीचा डोसा असेल वगैरे असं करून देऊ शकतो. पण जास्त ऑप्शननी आपल्याला बाळाला नाचणीची पेज ही देता येत नाही. ही खूप वेगळ्या पद्धतीची पेज आहे. लहान बाळांना खूप आवडते. अशी मऊ लुसलुसीत होती, त्याच्यामुळे बाळ पटापट खातात आणि खूप आवडते. माझ्या मुलीला मी आता 2 वर्षाची आहे. आता सुद्धा मी तिला आठवड्यातून 2 दिवस 1 दिवस तिला बनवून देते. ती खूप एन्जॉय करते. जर तुमच्या घरी 12 महिन्यापासून तर 2-3 वर्षापर्यंतचं बाळ असेल, जर जेवायला कंटाळा आला करत असेल, 2-3 दिवस झाले बाळ काही खात नाही, तर ही पेज बनवून बाळाला खायला घाला. खूप अशी न्यूट्रिशियस पेज आहे. नक्की करून बघा. चला तर मग बघूया रेसिपी काय आहे. परंतु त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आयपम भारी या यूट्यूब चॅनलवरती मी भरपूर प्रमाणात व्हिडिओज घेऊन येत असते. बेबी केअर असेल, बेबी फूड रेसिपीज असतील, बेबी ॲक्टिव्हिटीज असतील, अशा वेगवेगळ्या विषयावरती मी चॅनलवरती माझे व्हिडिओज घेऊन येत असते. माझी आता 2 वर्षाची मुलगी आहे, तिच्याबरोबरचा अनुभव मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्ह्यूज येतात पण कुणी सबस्क्राईब करत नाही. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर जर कुणी नवीन आई झालेली असेल तर त्यांच्यापर्यंत माझा हा चॅनल पोहोचेल आणि त्यांचं आई पण सोपं होईल, असाच माझा हेतू आहे. सबस्क्रिप्शनला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जर माझा कोणता नवीन व्हिडिओ आला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. आणि जर कुणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा चॅनल शेअर करा. चला तर मग बघूया रेसिपी काय आहे. ह्या अशा पद्धतीने मी नाचणी ही रात्रभर भिजवून घेतली आहे. त्याच्यामध्ये हे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकले आहे. मग त्याच्यामध्ये अंजीर असेल, काजू असेल, बदाम असेल, मनुका असेल, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही भिजायला टाकू शकता. पण जर बाळ छोटं असेल तर बदाम आणि काजू एकदम थोडेसे टाका. तुम्ही अक्रोड थोडेसे टाका, बाकी जास्त टाकू शकता. मग याच्यामध्ये मनुके जास्त टाकू शकता. बाळ जर 7-8 महिन्याचं असेल त्याने छान गोडवा उतरतो. आणि हे मिक्सरमध्ये टाकताना याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी ॲड करा, कारण की जे तुम्ही मिक्स करून घेता तर जास्त त्यांनी भरभरीत होतं, पण पाणी टाकलं छान असं पातळ होतं. त्याच्यानंतर पाणी टाकून हे पूर्णपणे असं याला पूर्ण मिक्स करून घ्या. आणि मिक्स केल्यानंतर हे छानपैकी गाळून घ्या. हे अशा पद्धतीने जर गाळून घेतलं तर याच्यातला सगळा जो अर्क आहे तो अर्क खाली उतरतो. आणि 1 ते 2 पाण्याने धुवून घ्या, कारण की याच्यामध्ये पाणी थोडंसं जास्त ॲड करायचं असतं, कारण की तुम्ही जेव्हा शिजायला ठेवता याची लगेच पेस्ट तयार होते. 2 ते 3 पाण्याने छानपैकी धुवून घ्या. याच्यातला पूर्ण अर्क उतरून घ्या. काय होतं, हे धुवून घेतल्यानंतर याचा अर्क उतरून घेतल्यानंतर बाळाचं पोट दुखत नाही. ही छान अशी हलक्या पद्धतीची म्हणजे हलकी पेस्ट तयार होते. बाळाचं पोट दुखत नाही, बाळाला पचायला पण चांगली जाते आणि बाळ हे खूप आवडीने खातं. आणि अशा पद्धतीने जेव्हा हे सगळं गाळून घेता हे सगळं छान मिक्स करून घ्या.
पाणी थोडंसं जास्त टाका, कारण की तुम्ही ज्यावेळेस गॅसवरती शिजायला ठेवता ना त्यावेळेस ती लगेच घट्ट होतं 2 ते 3 मिनटामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही गॅसवरती हे शिजायला ठेवता त्यावेळेस हे सारखं चमच्याने ढवळत राहायला. सारखं ढवळत राहिल्यानंतर काय होतं, जर तुम्ही ढवळलं नाही तर याच्या गोळ्या तयार होतात, याची पेस्ट चांगली तयार होत नाही. चांगलं ढवळत राहा. 3 ते 4 मिनटामध्ये ही पेस्ट लगेच तयार होते, पण त्याच्यामुळेच थोडंसं पाणी जास्त टाकायचं म्हणजे हे चांगल्या प्रकारे शिजलं जातं. हे असं थोडंसं शिजत आलं ना, थोडंसं शिजत आलं का ते लगेच घट्ट व्हायला चालू होतं. एक 3 ते 4 मिनटंच लागतात. थोडंसं पाणी टाकलं तर एक 5 ते 6 मिनटं लागतात. खूप लवकर ही पेस्ट तयार होते आणि एकदम सोपी आहे. आणि असं घट्ट होत आलं की मग याच्यामध्ये गूळ ॲड करू शकता. अशा पद्धतीने मी गूळ ॲड केला आहे. माझी 1.5 वर्षाची मुलगी आहे. 1.5 ते 2 वर्षाचं जर बाळ असेल तर तुम्ही थोडासा गूळ याच्यामध्ये ॲड करू शकता. गूळ चांगला असा पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर, एकदम पूर्ण मिक्स झाल्यानंतर मग याच्यामध्ये तुम्ही दूध ॲड करा, कारण की हे पूर्ण घट्ट होते तर मग थोडंसं पातळ होण्यासाठी दूध ॲड करा. दुधाने पण छान कलर येतो आणि छान असं पातळ होतं. आणि हे असं छानपैकी मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर मग एका वाटीमध्ये सर्व करा. याची जी कन्सिस्टन्सी असली पाहिजे ही थोडीशी पातळच असली पाहिजे. हे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने काढून घेता तर एक गरम गरमच बाळाला थोडंसं खायला द्या. म्हणजे जास्त गरम नाही पण थोडंसं कोमट झाल्यानंतर खायला द्या, कारण की जसं जसं ते गार पडत जातं तसं जसं ते जास्त घट्ट होत जातं. ही कन्सिस्टन्सी अशीच असली पाहिजे. जर बाळ 7-8 महिन्याचं असेल किंवा जरी 14-15 महिन्याचं असेल तर त्याची कन्सिस्टन्सी अशीच असली पाहिजे. बाळाला छानपैकी खाता येतं. खूप घट्ट हे करायला नको आहे. जास्त घट्ट झालं तर बाळाला खाता येत नाही. त्याच्यामुळं थोडंसं असं पातळ आणि असं गरम असेल तरच लगेच बाळाला खायला दे. बाळ खूप छान एन्जॉय करतं. माझी मुलगी तर खूप, तिला खूप आवडायचं. मी आठवड्यातून 2 दिवस तिला खायला देते. हे बघा खूप छान पद्धत. बॉल, ॲपल, ग्रेप्स, हॉर्स, ग्रेप्स, जग. कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आयपम भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेले असाल तर त्यांना हा चॅनल शेअर करा.